आणि ते गाड्यावर कुठे लावायचं मी एका ओपनिंग झालं की सगळं करून या. त्याच्यानंतर पूर्वा कतलकर मॅडम, नरेंद्र घाणेकर सर, नंतर रश्मी बंदरकर मॅडम, नमस्कार, मी विवेक शांभाग. मी ॲज ए आर्ट कलेक्टर आणि क्युरेटर म्हणून रत्नागिरीत काही वर्ष काम करतो आहे. माझी एक रंगगनानी कंटेम्पररी आर्ट गॅलरी म्हणून गॅलरी आहे. त्या माध्यमातून मी आर्ट कलेक्शन करतो. माझ्याकडे बऱ्याच रिनाऊंड आर्टिस्टची पेंटिंग्स आहेत, जसं अकबर पदमचे आहेत, त्याच्यानंतर सुजा, त्याच्यानंतर अपकमिंग आर्टिस्टमध्ये निलेश शिळकर, त्याच्यानंतर आशुतोष आपटे, श्रीधर गांधी, सागवेकर, अनिल सागवेकर. आत्ता मी ह्याच प्रदर्शनात मुळे सरांचं एक पेंटिंग विकत घेतलं आहे. ते पण बरेच वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहेत, गेली 30 वर्ष काम करत आहेत. चांगला आत्ता ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी ते विकत घेतलं आहे. आणि रत्नागिरीत लवकरात लवकर एक चांगली आर्ट गॅलरी व्हावी अशी एक इच्छा आहे. ती होते माहिती नाही मला, पण व्हावी अशी इच्छा आहे, जेणेकरून प्रत्येक आर्टिस्टला एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यातनं तो चांगलं काम करून प्रदर्शन भरून त्याचं काहीतरी एक उन्नती होईल. थँक्यू. कला दालनाचं आयोजन केलं आहे आणि वेगळी पर्वणी रत्नागिरीकरांसाठी पाहायला मिळते. अतिशय सूक्ष्म आणि मोठ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकृती दाखवत आहे. काय एकंदरीत संकल्पना अशी आहे की बरेच वर्ष झाले रत्नागिरीमध्ये मी एक आर्ट मटेरियलचं आउटलेट सुरू केलं. तेव्हा लक्षात आलं की खूप आपल्या रत्नागिरीमध्ये कलाकार आहेत, पण एकत्र पद्धतीने काही प्रेझेंटेशन होत नाही आहे. नंतर विचार आला की आपण या क्षेत्रात आहोत, तर या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र केलं आणि अशा स्वरूपाचं जर आपण सादरीकरण करायचा प्रयत्न केला तर नक्की लोकांना आवडेल. या संकल्पनेतून आमच्याकडे येणारे जे ग्राहक कलाकार आहेत, मित्रमंडळी आहेत, या सगळ्यांना मी आवाहन केलं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या अनुषंगानं आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम आत्ता केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पेंटिंग्स आहेत, त्याच्यानंतर स्केचिंग आहेत, लिपन आर्ट आहे, मंडल आहे, रेझिन आहे, मूर्तिकला आहे, त्याच्यानंतर वॅक्स आर्ट आहे. कलेमध्ये जेवढे प्रकार येतात, स्टोन आर्ट आहे, हे सगळे आपण एका छताखाली आणून प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही आत्ता हा उपक्रम फक्त एका दिवसासाठीच करतो आहे, जेणेकरून आम्हाला याच्यामधून अंदाज येईल की कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो आहे. पुढे जाऊन आपण रविवार ते रविवार म्हणजे एक आठवड्यासाठी हा करणार आहोत आणि सर्व प्रकारचे कलाकार याच्यामध्ये समाविष्ट असतील. धन्यवाद. वेगवेगळ्या कला
पाहायला मिळतात आणि रत्नागिरी कलांसाठी एक वेगळी पर्वणी जी आहे ती पाहायला मिळते. काय संकल्प आहे या कार्यक्रमाचा? आता कला म्हटलं की त्याच्यामध्ये संगीतही आलं, चित्रकला आणि आणखीन म्हणजे वेगवेगळे आहेत. चित्रकलेमध्येही अनेक प्रकार पडतात. तर आता हा जो आमचा प्रयत्न होता की सगळ्या वेगवेगळे जे आर्टिस्ट आहेत रत्नागिरीमध्ये, तसं आपल्याकडे काही आर्ट दालन असं नव्हतं. तर ह्यांना एका ठिकाणी एका छताखाली आणूया आणि प्रत्येकाची जी काही एक्सपर्टीज आहे, कला आहे, तर ती लोकांपर्यंत पोहोचावी, हा एक मुख्य उद्देश होता. आता याच्यामध्ये काही आहेत ते ॲक्रेलिकमध्ये काम करणारे आहेत, रेझिनमध्ये काम करणारे आहेत, काही मेणामध्ये कलाकृती तयार करणारे आर्टिस्ट आहेत आपल्याकडे, आणि अगदी खडूवरती अगदी छोट्या छोट्या याच्यावर पण काम करणारे असेही आर्टिस्ट आहेत. मी आहे तर मी रेझिनमध्ये, ॲक्रेलिकमध्ये आणि अल्कोहोल इंक हा जो वेगळा प्रकार आहे तो मी वापरते. तर प्रयत्न आमचा असाच आहे की लोकांना कळावं की कला काय आहे आणि कलेचं ॲप्रिसिएशन हेही व्हायला हवं. म्हणजे त्याच्यातून व्यावसायिक दृष्टिकोन असतोच, पण त्याहीपेक्षा त्यापुढे जाऊन कला काय आहे आणि ती कशी ॲप्रिशिएट करावी हे तरी निदान आपल्याकडे रत्नागिरीमध्ये सुरू व्हावं, हा एक मुख्य उद्देश होता आमचा. ओके. आज रत्नागिरीमध्ये कलादालनाचं आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या कलाकृती रत्नागिरीच्या या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी उपस्थित केल्या. त्याबद्दल काय संकल्प आहे हे सगळ्या चित्रकलेशी संबंधित असलेले स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे चित्र आहेत. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत, लँडस्केप आहेत किंवा लिपन आर्ट्स आहे, त्याच्यानंतर कानातले झुमके किंवा साडी पेंटिंग इथपासून ते अगदी फायबर ग्लासमध्ये काम केलेलं आहे, काय म्हणतात रेझिनमध्ये वर्क करून पेंटिंग केलेली, अशा अनेक प्रकारची म्हणजे बारीक सारीक गोष्टीपासून ते अगदी मोठ्या पेंटिंगपर्यंत सगळ्या प्रकारची चित्रे इथे तुम्हाला पाहायला मिळते. सगळ्या प्रकारचे चित्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांची कामं पाहायला मिळतील. मॅडम, हा